अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदामधला हा जो 7वा अध्याय चालू आहे. 7व्या अध्यायामध्ये आपण अं, हे पाहत होतो की एकानंतर एक जे सूक्ष्मात अतिसूक्ष्म असं काय काय आहे हे पाहत होतो. तेव्हा आपण विज्ञानाबद्दलचं गंभीर चिंतन केलं, विस्ताराने चिंतन केलं आणि विज्ञान हे कसं ब्रह्मस्वरूप आहे हे पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण 8वा खंड सुरू केला आणि 8व्या खंडाची सुरुवात जी आहे ती विज्ञानापेक्षा बलाची श्रेष्ठता कशी आहे हे आपण पाहिलं. बलच हे विज्ञानापेक्षा उत्कृष्ट आहे आणि 100 विज्ञानवानास एक बलवान हलवू शकतो म्हणजे श्रेष्ठ आहे ह्या अर्थाने. ज्या समय हा पुरुष बलवान होतो त्यावेळेसच तो उत्तिष्ठ होणारा म्हणजे क्रियाशील होतो. क्रिया ही बलाशिवाय शक्य नाही आहे. तेव्हा तुमचं विज्ञानाचा अभ्यास करण्याकरता सुद्धा बलाची आवश्यकता आहे. कोणाची परिचर्या कोणाची सेवा करायची असेल तर बलाची आवश्यकता आहे. तेव्हा बल हे त्या विज्ञानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे आपण पाहिलं. आणि सर्व जीव मात्र प्राणी मात्रामध्ये बलानेच त्यांच्या माध्यमातून क्रिया होतात. त्यांचं जीवन चालू असतं. पशु पक्षी तृण वनस्पती श्वापद कीट पतंग पिप्पिलगा म्हणजे मुंगी ह्या सर्व प्राण्यामध्ये ते बल स्थित असतं. त्यामुळे बलाची तू उपासना कर असं आपण मागच्या वेळेस पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्या बलाची उपासना ही कशी करायची हे आपण दुसऱ्या मंत्रामध्ये पाहिलं की हे जे बल आहे ते बलाची ही बल हेच ब्रह्मतत्व आहे असं समजून प्रत्येकाची जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा त्या उपासनेमध्ये त्या तत्वामध्ये केवळ ब्रह्मतत्व आहे हे समजणं अनिवार्य आहे. तेव्हा हे बलच ब्रह्म आहे अशी असे प्रकारची धारणा ठेवून त्याची उपासना करणं आवश्यक आहे. आणि बलाची जी गती आहे ती गती जर आपण धारण केली तर स्वेच्छागतीने आपण हे बलच ब्रह्म आहे याची प्रत्यक्ष प्रतीती प्राप्त करू शकतो. अशी उपासना त्यांनी सांगितली. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे नारदांनी पुन्हा प्रश्न विचारला की भगवान आता हे बलाचं तुम्ही इतकं महत्व सांगितलंय तेव्हा आता अजून ह्या बलापेक्षाही काही उत्कृष्ट अन्य काही आहे का असा प्रश्न विचारल्यावर सनत कुमार नेहमीप्रमाणे उत्तर देतात की होय, बलापेक्षा सुद्धा अन्य काहीतरी उत्कृष्ट असं आहेच आहे. त्यावर नारद म्हणाले की ह्या बलापेक्षा अन्य काय श्रेष्ठ आहे त्याचं कृपा करून तुम्ही वर्णन करा. आणि अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेस छांदोग्य उपनिषदातील 7व्या अध्यायातील आठवा खंड आपण पूर्ण केला. आता त्यानंतर आपण पुढे त्या पुढचा जो भाग आहे म्हणजे 9वा खंड जो आहे तो आपण प्रारंभ करू. आणि आता हे बलापेक्षा काय श्रेष्ठ आहे ह्याचं आपण विवेचन पाहूया. तेव्हा 9व्या खंडातला पहिला मंत्र आणि 9व्या खंडामध्ये विवेचन आहे की बलापेक्षा ही अन्नाची प्रधानता आहे. बल हे प्राप्त होतं कशापासून तर अन्न ग्रहण केल्यावर बल प्राप्त होतं. म्हणून बलापेक्षा श्रेष्ठ हे अन्न आहे. अशा प्रकारची ही भूमिका सांगितली आहे. तेव्हा हा पहिला मंत्र या अन्नाच्या संदर्भात काय ते आपण बघूया. अन्नम वाव बलात् भूयस्तास तास्मात् अद्यपि दशरात्रीनि स्नि दद्यु शिवेत जिवेत जिवेद अथवा दृष्टा श्रोता मंता बोद्धकर्ता विज्ञाता भवत्यथा अन्नस्य दृष्टा भवति श्रोता भवति मंता भवति बोद्धा भवति कर्ता भवति विज्ञाता भवत्यन्नम उपस्मृती. अर्थ असा आहे की अन्नच हे बलापेक्षा उत्कृष्ट आहे हा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे ह्यापासून जसे हे 10 दिवस पर्यंत जर कोणी भोजन केलं नाही तर त्याचं जीवन संपन्न होईल म्हणजे संपेल त्याचं जीवन. भोजनाशिवाय जीवन नाही म्हणजे भोजनाशिवाय बल नाही आणि बलाशिवाय जीवन नाही. म्हणजे बल हा शब्द तिथे प्राणतत्वालाच अनुषंगून आहे. तेव्हा प्राणतत्वाची जागरण आणि त्याची प्राणतत्वाची शक्ती जर टिकून ठेवायची असेल तर अन्नच हे आहे. म्हणून त्याने एक अंदाज दिला की 10 दिवस पर्यंत भोजन केलं नाही तर जीवन सुद्धा राहणार नाही. पण आता आपण अलीकडे पाहिलं रामलल्लाचं जे काही प्रतिष्ठापना झाली त्याच्या आधी 11 दिवस हे
मोदींनी 11 दिवस अन्नत्याग केला होता आणि त्याच्यानंतरही जेव्हा ते त्यांचं सगळं ते घेऊन चालत येताना आपण पाहिलं, तेव्हा त्यांच्यामध्ये तेवढी ती शक्ती आपल्याला दिसली आणि ती परमेश्वरासमोर आले ते. त्यांनी सगळ्या प्रकारच्या विधिविधानं केले आणि त्याच्यानंतर त्यांनी भाषणही केलं. तर हे हे बल कुठून आलं? तर ते बल जे आहे ते ब्रह्मतत्वातून त्यांना आलं, हे परमेश्वरापासून त्यांना आलं. म्हणून बलापेक्षा सुद्धा काय उत्कृष्ट आहे आपण पुढे पाहू. पण बल जे आहे ते सर्वसाधारण माणसाला बलाची जी उपलब्धी होते ती भोजनातूनच होते, अन्नातूनच होते. कारण अन्नच प्राण आहे आणि त्या प्राण म्हणजेच प्राणातून बलाची प्राप्ती ही अन्नातूनच होते. म्हणून अन्नातूनच हे जीवन प्राप्त होतं असं सांगितलंय. तेव्हा जिवंत राहण्याकरता हे अन्न हे आवश्यक आहे. आणि अन्नामुळेच अन्न जर घेतलं नाही तर तो दृष्टा अदृष्टा होईल, श्रोता अश्रोता होईल, अमंता अबोधा अकर्ता आणि अविज्ञाता तो होऊन जात असतो. त्यानंतर अन्नाची प्राप्ती झाल्यावर देखील तो लगेचच तो दृष्टा म्हणजे त्याला दृश्य दिसायला लागतं, त्याला श्रवण करता येतं. सर्व इंद्रियाची जी काही ऊर्जा आहे ती त्या अन्नातूनच प्राणस्वरूपामध्ये मिळते. म्हणून अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे, अन्न हेच प्राण आहे असं आपण म्हणतो. तर ते अन्नातूनच बलाची प्राप्ती होते. तेव्हा अन्न जर व्यवस्थित घेतलं तर तो दृष्टा होऊन जातो, श्रोता होऊन जातो, मनन करणारा होऊन जातो, बोद्धा होऊन जातो. बोद्धा झाल्यानंतर तो कर्ता होऊन जातो, विज्ञाता होऊन जातो. ह्या सर्व कारणामुळे तुम्ही प्रामुख्याने अन्नाची उपासना करा, असं या ठिकाणी या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की अन्नच हे बलापेक्षा उत्कृष्ट आहे, कारण बलाचे कारण जे आहे ते अन्न आहे. अन्न हे बलाचं कारण कशा प्रकारे हे दाखवताना पुढे म्हणतात की अन्न हे बलाचं कारण ह्यामुळे आहे की जर कोणी पुरुष 10 रात्रीपर्यंत भोजन करत नसेल तर तो अन्नाच्या उपायानेच तो पुन्हा एकदा जीवन प्राप्त करू शकतो. अन्यथा तो बलापासून जर वंचित झाला आणि तो अत्यंत क्षीण झाला तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. आणि जर त्याला मृत्यूपासून वाचायचं असेल, जीवित राहायचं असेल, तर त्याला अन्न हे घेणं आवश्यक आहे. एखादा मनुष्य महिनाभर जर त्याने काहीच खाल्लं नाही तर त्याचा मृत्यू हे निश्चितच आहे. तेव्हा अशा अवस्थेमध्ये जीवित राहिल्यावर तो गुरुचे देखील दर्शन न करणारा होऊन जातो, कारण अन्नच नाही पोटात. तर तो गुरुची ही सेवा करू शकत नाही. त्यांच्यापासून जे काही बोध मिळतो त्याचं श्रवण करण्याची शक्तीही त्यात राहत नाही. आणि सर्व गोष्टी ज्या पूर्वी सांगितल्या त्याप्रमाणेच इथे आपण विपरीत घडत असतात जर अन्न ग्रहण नाही केलं तर. तेव्हा हे भोजन न केल्यावर दर्शनादी क्रियेमध्ये सुद्धा तो असमर्थ होतो. अन्नाने आलेली ज्या स्थितीस आय असा शब्दाचा प्रयोग केला आहे की आय म्हणजे अन्नाची प्राप्ती आहे. तेव्हा ज्यास ती अन्नाची प्राप्ती होते म्हणजे अन्नाची आई असे म्हणत असतात की श्रुतीमध्ये आयई असा पण पाठ आहे. तो आयो असे जे वर्ण व्यत्यय करण्यासाठीच आहे. आणि अनस्याया असा देखील पाठ त्या ठिकाणी होतो. म्हणजे ह्याच अर्थाने तो समजला पाहिजे, कारण श्रुती दृष्टा श्रोता आदी कार्याचे प्रतिपादन करत असतात. तेव्हा अन्नाचा उपयोग करण्यावरच दर्शनादीची शक्ती ही पाहिल्या जाते. तेव्हा त्याची अप्राप्ती होणार नाही. जर असं तुला वाटत असेल तर तू अन्नाची उपासना कर, अन्नानेच सर्व काही प्राप्त होऊ शकतं, असं हे पहिल्या मंत्रामध्ये विवेचन आहे. म्हणून अन्नाची श्रेष्ठता या बलापेक्षा कशी आहे हे सांगितलंय. त्याच्या पुढे जाऊ आपण आणि दुसरा मंत्र काय ते आपण बघूया. स योनम ब्रह्मेत्युपास्ते अन्नवतो वै स लोकान पानवतो अभिसिद्ध्यति य वदन्नस्य गतं तत्रास्य यथा कामचारो भवति योन्नं ब्रह्मेत्युपास्तेस्ति भगवोन्नाथ उद्भय इत्यन्न इत्यन्नद्वाव भूयो स्थिती तन्मे भगवान ब्रित्वीती. तेव्हा हे जे अन्न आहे तेच ब्रह्म आहे अशी उपासना करा. जो करत असतो त्यास अन्नवान आणि पानवान लोकांची प्राप्ती होते. जेथपर्यंत अन्नाची गती आहे जेथपर्यंत त्याची स्वेच्छागती स्वतःहून तो गतिमान त्या अन्नामुळेच होतो. आणि म्हणून त्याला स्वेच्छागती प्राप्त होते, जे की अन्नास तो हे ब्रह्म आहे अशा प्रकारची तो उपासना करतो. अशा प्रकारे त्या अन्नाचं महत्व सांगितलंय. त्यानंतर नेहमीप्रमाणे नारद हा प्रश्न विचारत की भगवान
अन्नापेक्षा आता अन्य काही श्रेष्ठ आहे का, की अन्नच हे अंतिम आहे? त्यावर सनत कुमार म्हणतो की अन्नापेक्षा सुद्धा काही गोष्टी श्रेष्ठ आहेत ना. त्यावर नारद म्हणाले की भगवान मला त्याचा उपदेश करा. असा हा शब्दशः अर्थ दुसऱ्या मंत्राचा आहे. तेव्हा या दुसऱ्या मंत्राचा जो आशय आहे त्याला असं म्हटलं की अन्नास प्राप्त करणारे जे असतात त्यांना अन्नवान असं म्हणतात. अधिक अन्नवान, अधिक पानवान म्हणजे जलवाला, अधिक पाणी ज्याच्याकडे उपलब्ध आहे, अधिक अन्न असेल तर अन्नवान असं म्हटलेलं आहे. कारण की लोक अन्न हे बलाची नित्य संबंध आहे आणि त्यास प्राप्त करण्याकरता अन्नच अनिवार्य आहे. बाकी शेष आशय तो पूर्वतच आहे. तेव्हा या अशा प्रकारे ह्या छांदोग्य उपनिषदातील सप्तम अध्यायातील नवम खंड भाष्य या ठिकाणी परिपूर्ण झाले. आणि या 9व्या खंडामध्ये प्रामुख्याने अन्न हे ब्रह्म कसं आहे, अन्न हे श्रेष्ठ कसं आहे, आणि अन्न हे बलापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण ते बलाचं कारण आहे. कुठलीही गोष्ट आपण कार्यकारणाचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा कारण हे कार्यापेक्षा श्रेष्ठ असतं. जसं माता पिता हे पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहेत, की माता पिता हे कारण आहे त्या पुत्राची निर्मिती होण्याकरता. म्हणून माता पिता आपल्या पुत्रापेक्षा श्रेष्ठ असतात. तसंच ह्या एकापेक्षा एक तत्वामध्ये आपण चाललोय, स्थूलातून सूक्ष्माकडे चाललोय. तेव्हा सूक्ष्म हे कारणरूप आहे आणि जे कारण असतं ते कार्यापेक्षा तुलनेने श्रेष्ठ असतं, असा हा सिद्धांत इथे मांडलेला आहे. आता आपण अन्नापेक्षा श्रेष्ठ काय आहे हे पुढच्या या 10व्या खंडात पाहूया. तेव्हा दशम खंड त्याच्यामध्ये अन्नापेक्षा काय महत्वाचं आहे, काय श्रेष्ठ आहे, तर असं तिथे शीर्षक दिलेलं आहे की अन्नापेक्षा जलाचं महत्व आहे, अन्नापेक्षा जल हे श्रेष्ठ आहे. तेव्हा त्या जलासंदर्भामध्ये आता हा पहिला मंत्र असा आहे: आपो वावान्न भूयस्य तस्माद यदा स सुदृष्टेर्न न भवती व्याधीयन्ते प्राणा अन्नम कनयो कनोयो यो भविष्यत्तिथ य यदा स यदा सवृष्टिर्भवत्यानन्दिनः प्राणा भवन्त्यन्नं बहु भविष्यति त्याप एवेमा मूर्ता एथं पृथिवी यद अंतरिक्षं द्यौर्य पर्वता यद्देव मनुष्या यत् पशवश्च वाया वयांश्च सिंच तृणवनस्तयः श्वापदान्य कीटकं पतंग पिप्पिलिका इत्यादि एवमेव मूर्ता अप उपास्वेती. शब्दार्थ असा आहे की जल अन्नापेक्षा उत्कृष्ट आहे आणि यामुळे जेव्हा सुवृष्टी होत नाही तेव्हा तो प्राण ह्यामुळेच दुःखी होतो, प्राण क्षीण होतो. जेव्हा सुवृष्टी होत नाही तेव्हा तेव्हा या पृथ्वीवरील सर्व जी जीवसृष्टी आहे ती सक्षम केव्हा होते, जेव्हा पृथ्वीवर पर्जन्य होतो तेव्हा. म्हणून त्या पर्जन्याचा संबंध हा अन्नाशी आहे. अन्नाची निर्मिती पर्जन्यामुळेच होते. त्यामुळे अन्न हे पर्जन्य म्हणजे जल. त्या जल हे जे आहे ते अन्नापेक्षा श्रेष्ठ आहे. अन्न नसेल तर तो प्राण क्षीण होऊन तो दुःखी होतो. अन्न अल्प प्रमाणात जरी असलं आणि जेव्हा सुवृष्टी होत असते तर विचार करून की खूप अन्न होईल असं नुसतं चिंतन जरी केलं तरी प्राण प्रसन्न होऊन जातो. जी पृथ्वी आहे ती तर मूर्तिमंत जलच आहे. कारण पृथ्वी आपण जरी दिसायला दिसली तरी पृथ्वीच्या खाली हा जलाचाच पट्टा आहे. आणि म्हणून पृथ्वी असं म्हटल्यानंतर केवळ या या स्थूल रूपामध्ये नाही तर ती त्याच्यापेक्षा कारणरूपामध्ये जलच आहे. आणि जे अंतरिक्ष आहे, जे द्युलोक आहे, जो पर्वत असतो, जो देव आहे, मनुष्य आहे, जो पशु आहे, आणि जो पक्षी आहे, तृण आहे, वनस्पती आहे, श्वापद आहेत, कीटक, पतंग, पिपिलिका आदी म्हणजे मुंगीपर्यंत सर्व काही जीव जे असतात ते मूर्तिमंत जलस्वरूपच असतात. म्हणून जलाची श्रेष्ठता असल्यामुळे तू जलाची उपासना कर, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा या मंत्रामध्ये जो आशय दिलाय तो असा आहे की अन्नाचं कारण हे जलच असल्याने अन्नापेक्षा जल हे उत्कृष्ट आहे.
कारण की असे आहे की या कारणाने ज्यावेळेस सुवृष्टी म्हणजे अत्यंत उत्तम असं पर्जन्य ज्यावेळेस प्राप्त होतं, तेव्हा अन्नासाठी ते अतिशय हितावं असतं. आणि सुंदर वृष्टी ज्यावेळेस होत नाही, ज्यावेळेस अतिशय अल्प अशी वृष्टी होते, त्यावेळेस प्राण व्यथित होऊन जातो, दुःखी होतो. कशाकरता दुःखी होतो, तर ही श्रुती दाखवते की आता ह्या वर्षी आमच्याकडे थोडेच अन्न होईल, कारण पर्जन्यमान अत्यंत अल्प आहे. आणि अशा प्रकारे दुःखाचं कारण होतं. आणि नंतर ज्यावेळेस सुवृष्टी होत असते, त्यावेळेस प्राण अर्थात प्राणी म्हणजे प्राणी जे आहेत ज्यांच्यामध्ये प्राण तत्व असतात, ते ते ज्यावेळेस सुवृष्टी होते तेव्हा ते हर्षित होत असतात. कारण की यावेळेस पुष्कळच अन्न होईल, कारण यावर्षी पुष्कळ पर्जन्य झालाय असं लोक आपसामध्ये बोलताना म्हणतात आणि ते आनंदी होतात. कारण की मूर्त अन्न जे आहे ते मूर्त अन्न म्हणजे मूर्त रूपामध्ये व्यक्त रूपामध्ये जे अन्न होतं, तर ते अव्यक्त स्थिती त्याच्यामध्ये ही जलाची आहे, पर्जन्याची आहे. त्यामुळे मूर्त अन्न मुळापासूनच उत्पन्न होत असतं. या कारणाने मूर्त आणि मूर्तिमान भेदाने ही आकारामध्ये परिणित होत जात असतात. त्याच्या कारणाने जो मूर्तिमंत आहे ती पृथ्वी आणि अंतरिक्ष इत्यादी मूर्तिमान जलच आहे. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये जलाच्या पेक्षा सर्वात महत्वाचं काही नाही आहे. म्हणून तुम्ही आता जलाची उपासना करा असं या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर त्या संदर्भातला आता दुसरा मंत्र काय ते आपण बघूया. स योपी स योपो ब्रह्मेत्युपास्त आपनोति सर्वान् कामान् स्मृप्ति स्मृप्तिमान भवति यावदापां गतं तत्रास्य यथा कामचारो भवति योपो ब्रह्मेत्युपास्तेस्ति भगवोद् भयो भूय इत्यत् इत्यत् भयो वाव भूयोस्ते स्तोती तन्मे भगवान ब्रवीत्विती. अर्थ असा की हे हे जे काही जल आहे ते जलच हे ब्रह्म आहे अशी उपासना जे करत असतात, ते संपूर्ण कामनांना प्राप्त करून घेत असतात आणि ते तृप्तिवान होतात. जेथपर्यंत जलाची गती आहे तेथपर्यंत त्यांची स्वेच्छागती होऊन जात असते. आणि जलालाच ते हे ब्रह्म आहे अशा प्रकारची धारणा ठेवून ते जलाची उपासना करत असतात. अशा प्रकारे हे जलाचं अत्यंत महत्त्व सांगितलं आहे. आणि जलामुळेच ही सर्व पृथ्वीवरची प्राणसृष्टी जी आहे, जे प्राणी जे आहेत, जे जीवसृष्टी आहे, ती जीवसृष्टी मात्र केवळ या जलामुळेच होत असते. म्हणून जलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून ते जलतत्व जे आहे तेच ह्या पृथ्वीच्या खाली सर्वत्र आहे. म्हणून पृथ्वीला जेव्हा जेव्हा ते अर्चन पूजन करतात, तेव्हा ते असं गृहीत धरतात की ह्याच्यामध्ये जलच सर्वत्र आहे. असे हे जलाचं महात्म्य या ठिकाणी अतिशय विस्ताराने वर्णन केलेलं आहे. त्यावर नारद म्हणतात की हे भगवान, काय जलापेक्षा अन्य काही श्रेष्ठ आहे का? अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. तेव्हा नारद म्हणतात की भगवान, या जलापेक्षा अन्न काही श्रेष्ठ आहे का, असा नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला आहे. सनत कुमार म्हणतात की जलापेक्षाही अन्य काही श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा एकदा नारदाची जिज्ञासा जागृत होते. आणि नारद म्हणतात की भगवान, मला त्या अन्य श्रेष्ठ तत्वाचा मला उपदेश करा. तेव्हा या मंत्रामध्ये सुद्धा मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे अन्नाचं जसं महत्व आहे तसं अन्नापेक्षा श्रेष्ठ हे जल आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ आपण पाहिला तर त्याचा आशय असा आहे की अशा प्रकारे त्या जलालाच ब्रह्म आहे अशी अशा प्रकारची जो उपासना करतो, त्याचे संपूर्ण कामना म्हणजे काम्य वस्तूचे अर्थात मूर्तिमान विषयास प्राप्त करून घेण्याची जी इच्छा असते ती परिपूर्ण होते आणि तो तृप्त होतो. तृप्ती देखील ही जनजनित होण्याच्या कारणाने जलाची उपासना केल्याने तो निश्चितच तृप्तिवान होतो. आणि बाकी शेष जे आहे ते सर्व विवेचन पूर्ववतच आहे. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील सप्तमाध्यायातील दशमखंड भाष्य या अन्नाच्या वर्णनाने संपुष्ट झालेलं आहे. ते परिपूर्ण झालं आहे. अशा रीतीने हा सप्तमाध्यायातला 10वा खंड इथे आपला आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आता पुढचा भाग.
एकादश खंड. आता जलापेक्षा प्राधान्य किंवा श्रेष्ठता, श्रेष्ठ काय आहे हा प्रश्न नारदाचा नेहमीप्रमाणे झाला. आणि 11वा खंड जो आहे तो त्याच्यावरच आहे की जलापेक्षा ही तेजाची प्रधानता आहे. जलापेक्षा प्रधानता किंवा श्रेष्ठ कसं काय आहे, तर जलापेक्षा श्रेष्ठ हे तेज आहे, म्हणजे अग्नितत्व आहे. तेव्हा अग्नी हे जलापेक्षा, म्हणजे आपण पंचमहाभूतामध्ये आता एकानंतर एक पृथ्वी तत्व झालं, त्याच्यानंतर आता जलतत्व झालं. जलतत्व, पृथ्वी तत्व हे अन्नाच्या संदर्भात घेतले, अन्नापेक्षा जल श्रेष्ठ आहे, म्हणजे पृथ्वीपेक्षा जल श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. आणि आता जलापेक्षा हे अग्नितत्व, म्हणजे त्याला तेज असं म्हटलंय. तेव्हा अग्निपेक्षा तेजाची प्रधानता कशी असते त्याच्यावर आता हे मंत्र आहेत. तेव्हा हा मंत्र, प्रथम मंत्र असा आहे: तेजो वावाद भयो भूयस्तद्वा एतद्वा वाद्यु आग्रह्या आकाशम भती तपते ताहार्नुशोचती नितपति वर्षिष्यति वा इति तेज एव तत्पूर्वं दर्शयित्वा थापः सृजते तदेदु द्विभिश्च तिरश्चिभिश्च विद्युत् भिरादाश्चरन्ति तस्मात् अहुविद्येत् विद्योतते स्तनयति वर्षि वर्षिष्यति वा इति तेज एव तत्पूर्वं दर्शयित्वा यापः सृजते तेज उपास्वती. म्हणजे या तेजाचं त्यांनी हे महत्व सांगितलं या मंत्रात. त्या मंत्राचा अर्थ जो आहे तो असा आहे की तेजस जलापेक्षा हे उत्कृष्ट असं आहे. आणि हे तेजस ज्या समयी त्या वायूमध्ये निश्चल करून आकाशात सर्व बाजूने त्या वायू स्तप्त करतं, त्या समयी लोक म्हणतात की आता अतिशय गरमी झालेली आहे, गरमी खूप होत आहे, खूपच वातावरण तप्त झालं आहे, असं म्हणून ते पुढे म्हणतात की इतकं तप्त झालंय की आता निश्चितच पाऊस पडेल. अशा प्रकारे तेजाबद्दल, म्हणजे या अग्नीबद्दल सहज बोलताना सुद्धा आपल्या संवादामध्ये ज्यावेळेस मे महिन्याचा शेवट येतो आणि आता जूनची पहिला आठवडा संपत आला, संपला त्या सुमारास आपण असं म्हणतो की अतिशय उकडतंय, खूप गरमी आहे आणि आता लवकरच पाऊस पडेल अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि म्हणून इथे अशा प्रकारे तेजस हे प्रथम स्वतःच उद्भूत उद्भूत झालेला दाखवून, म्हणजे पुन्हा जलाची उत्पत्ती करत असतो. आणि ते जे आहे ते पर्जन्याच्या उद्देशानेच होत असतं. जेव्हा ऊर्ध्वगामी आणि तिर्यगामी जे विद्युत सहित या गडगडाटाच्या आवाजाने ते सगळीकडे पसरत असतं, तेव्हा त्याने प्रभावित होऊन लोक म्हणतात की आता वीज चमकायला लागली आहे, आता ढग गरजत आहेत. तेव्हा वर्षा ही होणारच, म्हणजे हे सगळे जे चिन्ह आहेत हे वर्षा होण्याचे चिन्ह आहेत. आणि या चिन्हामध्ये प्रामुख्याने जर कोणाचा विनियोग असेल तर तो तेजत्वाचा आहे. तो सगळं हे तेजाने युक्त झाल्यामुळेच आता हे पर्जन्य होण्याची शक्यता आहे, म्हणून आनंद होत असतो. आणि अशा प्रकारे तेजस जे आहे ते प्रथम स्वतः प्रदर्शित करतात आणि त्यानंतर जलाची उत्पन्न. आता या ठिकाणी या जलाच्या निर्मितीच्या मागे हे तेज कसं आहे, म्हणजे जलाचं कारण जे आहे हे कारण तेज रूपामध्ये कसं आहे याचं इथे विवेचन आहे. की आपण पाहतो अंतरिक्षामध्ये ज्या घटना घडतात त्या सर्व घटनेमध्ये हे अग्नी हा त्याला अत्यंत महत्व आहे. या उष्मा जी तयार होते सूर्याच्या या सर्व उष्णतेतून हे सर्व वातावरण तप्त होतं. आणि त्याच्यानंतर त्याचं अंतिम परिणिती काय होते, ते ढग गरजतात, विजा चमकतात आणि पर्जन्याला सुरू होते आणि जलाची उत्पत्ती होते. तेव्हा ह्या जलामध्येच सर्व काही हे ब्रह्मतत्व आहे. आणि या जलातून ब्रह्मतत्वाचं जर येण्याचा मार्ग कुठला आहे तर तो तेज आहे. तेव्हा तेजाची उपासना करा असं या ठिकाणी पुन्हा एकदा वर्णन केलेलं आहे. या मंत्राचा जो आपण अर्थ पाहिला तर त्याचा आशय असं की तेजस जे आहे हे जलापेक्षा हे अत्यंत उत्कृष्ट असं आहे. कारण तेज जे आहे ते जलाचं कारण आहे. तेजच जलाचं कारण कशा प्रकारे यावर ते दाखवतात की तेज जे आहे हे जलाचं कारण कशा प्रकारे आहे, तर ते तेज ज्यावेळेस वायू अग्रहित
आश्रित करून घेतात. अर्थात अ, हे आपल्याद्वारे वायूस निश्चल करून आकाशास अवितज्ञ करून असतात. आकाशास जे आहे ते सर्व बाजूने व्याप्त करून हे तेज जे आहे ते सर्वत्र संतप्त करून त्याच समयी लौकिक पुरुष जो म्हणतो की आता हे जगत जे आहे हे सामान्य रूपाने संतप्त झालेलं आहे, तप्त झालेलं आहे, असं अशा प्रकारचं त्याच्या संदर्भामध्ये हे लोक म्हणतात. तेव्हा देहामध्ये अत्यंत ताप येतो देहामध्ये. आणि त्यानंतर वर्षा जी होती, कारण कारण असं आहे की ज्याचं ज्यावेळेस हे उद्भव व्हायला लागतो, तो उद्भव पर्जन्याचा केवळ या अग्नीच्या कारणानेच होतो. तेव्हा ह्या जलाचा जलामुळे जो सगळा अभ्युदय आहे त्याचं मूळ कारण हे पाणीच आहे. हे अग्नीच आहे. आणि अग्नीमुळे ही जलाची वृद्धी होताना आपण पाहतो. त्यामुळे हे कार्य जे आहे हे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहे की अशा प्रकारे तेजस पूर्वी स्वतःच निर्माण झालेलं दाखवून तर जलामध्ये तो जलामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून तेजाचं रूपांतर, अग्नीचं रूपांतर हे जलामध्ये होतं असं या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा अशा प्रकारे जलाचा हा तुलनेत तेज जे आहे ते उत्कृष्ट आहे, कारण ते कारणरूपात आहे. ते अग्नी हेच कारणरूपात असल्यामुळे अग्नी जे आहे ते जलापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे तेजस जे आहे ते विजेच्या रूपाने हे वर्षा निर्माण करत असतं. जेव्हा तेज निर्माण होतं तेव्हा ढग कडकडतात, विजा निर्माण होतात. आणि या विजेच्या माध्यमातून जी ऊर्ध्वगमिनी म्हणजे ह्या अनेक दिशेने त्याचं गमन होतं. वीज जेव्हा चमकते तेव्हा सर्व दिशेने ती असते. तेव्हा त्याचा हा गडगडाट या शब्दाने निर्माण होतो. आणि हे पाहून लौकिक पुरुष काय म्हणतात की बघा आता वीज चमकत आहे, विजा चमकायला लागले, ढग गरजत आहे, आता निश्चितच पाऊस पडेल इत्यादी वाक्यांचा अर्थ हा वर सांगितल्याप्रमाणेच या अग्नीच्या या प्रभावानेच हे सर्व घटना घडतात. आणि त्या घटनेचा परिणाम जो आहे तो अंततः या जलामध्ये होतो. असं आपण हे वर्णन इथे या अग्नीचं महत्व सांगितलेलं आहे. तेव्हा इथे तो खंड जो आहे तो अं, 10वा खंड या ठिकाणी संपलेला आहे. आणि 7व्या अध्यायातला आपण पहिला पहिला जो मंत्र पाहिला तो या 11व्या खंडातलाच पाहिला आपण. आता 11व्या खंडातला हा दुसरा मंत्र आहे, तो त्या तेजाच्या संदर्भातच आहे. तेव्हा असं म्हटलेलं आहे की य स यस तेजो ब्रह्मेत्युपास्ते तेजस्वी वै स तेजस्पतो लोकान मा स्पतो महतम अस्कान भिषे यावत्ते तेजसो घृतम तत्रास्य यथा कामचारो भवति यस्तेजो ब्रह्मेत्युपास्तेस्ति भगवस्ते ते तेजसो भूय इति तेजसो वाव भूयोस्थिती तन्मे भगवान ब्रवीत्विती. तेव्हा अर्थ असा आहे की हे जे काही तेजाची जी काही स्थिती आहे ते तेज म्हणजेच हे ब्रह्म आहे अशी धारणा ठेवून त्याची उपासना करत असतो. आणि तो तेजस्वी होऊन तो तेजस संपन्न, प्रकाशमान आणि तमोहीन होतो. म्हणजेच तो तेजस्वी आणि अतिशय चैतन्यमय होतो, म्हणून त्याला तमोहीन असं म्हटलंय. तेव्हा तमोहीन लोकांस तो प्राप्त करत असतो. जेथपर्यंत या तेजाची गती असते तेथपर्यंतच हे ब्रह्म आहे अशी उपासना जे करतात, तेव्हा हे अशी उपासना करून ते तेजस्वरूप होतात. हे सर्व वर्णन असं केल्यानंतर त्याचं श्रवण केलं नारदांनी. आणि नारद त्याच्यावर म्हणाले की भगवान काय आता तेजापेक्षा अन्य काही श्रेष्ठ आहे का? त्यावर सनत कुमार पुन्हा एकदा म्हणाले की तेजापेक्षा श्रेष्ठ अन्य नाही, निश्चितच आहे. त्यावर नारद म्हणतात की भगवान मला त्याचा उपदेश करावा. तेव्हा या मंत्राचा या दुसऱ्या मंत्राचा आशय असा आहे की तेजाच्या उपासनेचं फल जे आहे तर हे फल म्हणजे तो उपासक जो आहे तो तेजस्वी होऊन जातो. आणि तो तेजसंपन्नच लोक त्या त्या ह्या उपासनेमध्ये येतात. तेव्हा त्या भास्वान, प्रकाशवान आणि अ अपहत नमस्क
म्हणजे बाह्य, रात्री आदी आणि आध्यात्मिक अज्ञानादी अशा अंधकाराने रहित लोकास प्राप्त करून घेत असतो. शेष सगळा जो अर्थ आहे तो पूर्वी सांगितल्याप्रमाणेच आहे. तेव्हा अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील हे दोन एकादश खंडा, सप्तमाध्यायातील एकादश खंडावरचं भाष्य या ठिकाणी संपतं, की ज्याच्यामध्ये आपण तेजाचं महत्व सांगितलंय आणि तेज हे त्या जलापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे आपण सांगितलेलं आहे. आता या तेजापेक्षा काय श्रेष्ठ आहे हा जो प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर आता पुढच्या या द्वादश खंडामध्ये सांगितलंय, की तेजापेक्षा काय श्रेष्ठ आहे. तर तेजापेक्षा आकाशाची प्रधानता दिलेली आहे. आकाश हे तेजापेक्षा, म्हणजे आता अग्नीनंतर आपण इथे आकाशाच्या तत्वापाशी आपण पोहोचतो. तेव्हा तेजापेक्षा आकाशाची प्रधानता कशी आहे याचं वर्णन जे आहे हे द्वादश खंडामध्ये केलेलं आहे. तेव्हा एक तेजापेक्षा आकाश कसं प्रधान आहे हे या प्रथम मंत्रामध्ये आपण पाहू. आकाशो वाव तेजसो भुवया नाकाशे वै सूर्या चंद्रमा सावौ विद्युन्न नक्षत्रं अन्य नक्षत्राण्य अग्निराक शेनदहात्याकाशेन शृणोत्याकाशेन प्रतिशृणोत्याकाशे रमत आकाशे न रमत आकाशे जायत आकाशां भिजाय आकाशाम उपास्वेती. आकाशाचं महत्व आहे. आकाशच तेजापेक्षा हे श्रेष्ठ आहे. आकाशामध्येच सूर्य चंद्र हे सर्व काही त्या आकाशामध्येच असतात. विद्युत नक्षत्र आणि अग्नी ही आकाशामध्येच स्थित असतात. आकाशात बारेच एक दुसऱ्याच आपण हाक मारताना जो शब्द ध्वनी जो आहे तो आपल्याला प्रतीत होतो. आपल्या श्रवणेंद्रियामध्ये ते ध्वनी येतात आणि त्याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव मिळतो. तेव्हा आपण जे संवाद करतो, एकमेकाला हाक मारतो, ती हाक मारण्याचं सुद्धा माध्यम हे आकाशच आहे. तेव्हा आकाशच हे ती मारलेली हाक ऐकत असतं. आकाशच प्रतिश्रवण करत असतं. आकाशामध्येच ते रमण करत असतात आणि आकाशामध्येच ते रमण करतही नाहीत. आकाशामध्ये सर्व पदार्थ उत्पन्न होत असतात आणि आकाशाच्या दिशेने सर्व जीव आणि अंकुर इत्यादी हे वृद्धिंगत होत असतात. तेव्हा तुम्ही आकाशाची उपासना करा. म्हणजे एवढं हे आकाशाचं महत्व सांगितलं आहे, की या आकाशामध्ये सर्व काही घडतं. जे काही घटना, ज्या काही क्रिया, जी काही उत्पत्ती, जी ब्रह्मांडाची सृष्टी सर्जन होताना पहिल्यांदा ही शब्द तन्मात्रातून आकाशाचा उद्भव झाला आणि आकाशातून हे सर्व काही ब्रह्मांडाची निर्मिती झाली. म्हणून आकाश हे श्रेष्ठ आहे. त्यामुळे आपण तेज म्हटलं, पण तेजापेक्षाही आकाश श्रेष्ठ आहे असा हा सिद्धांत मांडल्यावर त्यांनी शेवटी सांगितलं की आकाशाची तुम्ही उपासना करा. तेव्हा याचा आशय असा आहे की आकाशच तेजापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण आकाश हे वायूसहित तेजाचे कारण आहे. म्हणजे वायूचे कारण आकाश आहे आणि तेजाचे कारण आकाश आहे. वायूसहित तेजाचं कारण जे आहे ते आकाशच आहे. वायुमाग्रह्य असे सांगून वायूचे तेजाच्या बरोबर वर्णन केले गेल्यामुळे येथे तेजापासून वेगळे त्याचे पृथक उल्लेख केला जाऊ शकत नाही. जेव्हा आपण तेजाची श्रेष्ठता सांगते तेव्हा वायू हा उष्ण होतो तेजामुळे आणि त्या उष्मा तयार झाल्यामुळे ही सगळे ढग जे आहेत ते चार्ज होतात. त्या ढगांचा मधून विद्युत निर्माण होते आणि ते विद्युत आणि ढग आणि त्यानंतर त्या पूर्ण ह्याच्याने भरलेला जो जलाने भरलेला जो ढग असतो तो वृष्टी करतो. हे आपण त्या अग्नीचं महत्व असताना पाहिलं तर त्यामध्ये वायू आणि अग्नी हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. म्हणून त्याला पृथक न करता तेज आणि वायू या दोघांचे उल्लेख एकत्र करून या दोघांचे कारण जे आहे ते आकाश तत्व आहे असा उल्लेख इथे केलेला आहे. त्यामुळे तेजापासून वेगळे असे पृथक उल्लेख केला जाऊ शकत नाही वायूचं. आणि लोकात या कार्याच्या पेक्षा कारणच श्रेष्ठ आहे असे पहिले आपण सतत पाहत आलोय. तेव्हा या वायू आणि अग्नी ह्या दोन्ही कार्य, ह्याला दोन्हीलाही आपण कार्यरूपात पाहिलं तर त्याचं जे कारण आहे ते वायू आहे. म्हणून त्याचं कारण आकाश आहे आणि म्हणून आकाश हे वायूपेक्षा आणि अग्नीपेक्षा श्रेष्ठ आहे. असं उदाहरण सांगायचं म्हणजे घटादीपेक्षा ते मृत्तिका श्रेष्ठ आहे. आकाश वायूसहित तेजाचे कारण आहे आणि त्यामुळेच आकाश हे श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे कशा प्रकारे श्रेष्ठ आहे आपण पुन्हा एकदा पाहूया की आकाशामध्येच हे तेजस्वरूप सूर्य
आणि चंद्रमा हे दोन्ही आकाशामध्येच असतात. आकाशच त्याला आधार आहे. आकाशामध्येच हे दोनही, आणि आकाशामध्येच तेजोमय विद्युत, नक्षत्र आणि अग्नी हे सुद्धा आकाशातच असतात. ते ह्याच्यामध्येच त्यांचे स्थित असतात. जो ह्याच्यामध्ये स्थित असतो तो त्या कारणाशी म्हणजे त्या आकाशापेक्षा कनिष्ठ आहे. आणि दुसरा म्हणजे आकाश तत्व हे श्रेष्ठ आहे. तेव्हा याच्याशिवाय आकाशामधूनच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस हाक मारत असतो. कोणाच्या द्वारे हाक मारल्यावर आकाशाच्या द्वारे दुसरा पुरुष श्रवण करतो आणि दुसऱ्या सांगितलेल्या शब्दास हे आकाशाद्वारे अन्य पुरुष देखील श्रवण करत असतात. तेव्हा सर्व लोक जे आहेत ते आकाशामध्येच आपला सर्व व्यवहार करतात. त्यांचा संवाद सुद्धा हे आकाशाच्या माध्यमातून होत असतं. तेव्हा आकाशाच्या मध्येच दुसऱ्यासाठी रमण करणे, क्रीडा करणे, स्त्री आदीचा वियोग झाल्यावर आकाशामध्येच खेदाचा अनुभव करणे आणि खेद करताना आपण जे शांत बसतो तर रमण करत नाही तेही आकाशामध्येच आहे. आकाशामध्ये जीव उत्पन्न होतो. मूर्त पदार्थामध्ये अथवा अमूर्त स्थानामध्ये देखील ते आकाशाशिवाय दुसरं काही नाही. आकाशाचंच लक्ष करूनच अंकुर इत्यादी उत्पन्न होत असतात आणि विपरीत दिशेमध्ये ते होत नाही. म्हणजे ते ऊर्ध्व दिशेला ते अंकुर जे जातात ते आकाशाच्या दिशेनेच त्यांनी ती वृद्धी करण्याची दिशा धारण केलेली असते. त्या कारणानेच ही आकाश तत्व जे आहे ते श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्या आकाश तत्वाचंच तुम्ही हे करा, तर उपासना करा असं म्हटलेलं आहे. तेव्हा दुसरा मंत्र आता हा 12व्या खंडातला हा त्या आकाश हे ब्रह्मस्वरूप कसं आहे या संदर्भातला हा मंत्र आहे. तेव्हा या 12व्या खंडातला हा दुसरा मंत्र, स य आकाशम ब्रह्मत्युपास्त आकाश व तो वैस लोकान प्रकाश वा तो व संबंधानु रुगायते अभिसिद्ध्यति या यावदाकाशस्य गतं तत्रस्य यथा कामचारो भवति यम आकाशं ब्रह्मत्य उपासतेति भगवत् आकाशादत् भूयः इत्येकाशाद् वाव भूयोस्तोति तन्मे भगवान भवित्विति. किंवा अर्थ असा आहे की जो ह्या आकाशास हे ब्रह्म आहे अशा प्रकारची धारणा ठेवून उपासना करतो तो आकाशवान, प्रकाशवान, पीडारहित आणि विस्तारवाले सर्व लोकास तो प्राप्त होतो. जेथपर्यंत आकाशाची गती आहे तेथपर्यंत त्याची ही सहजच स्वेच्छागती होऊन जाते आणि मग तो हेच ब्रह्म आहे अशा प्रकारची उपासना करतो. तेव्हा याचा आशय असा आहे की याचं जे फल आहे ते विद्वान होतात, आकाशवान होतात, म्हणजे विस्तारयुक्त लोकास, आणि प्रकाशवान कारण की प्रकाश आणि आकाशाचा नित्य संबंध आहे त्यामुळे ते प्रकाशाने युक्त होतात. असंबाध म्हणजे संबाधनाचे नाम हे संबाध आणि संबाध परस्पराच्या पिढीस म्हणत असतात. त्याच्या अभावात असंबाध म्हणजे कुठल्याही प्रकारची पीडा नसलेली स्थिती, उरुगायवान विस्तीर्ण गतीवाले अर्थात विस्तृत अशा या प्रचारवाले लोकांस प्राप्त होऊन जातात. यावदाकाश्य इत्यादी वाक्याचा अर्थ पूर्वी सांगितल्याप्रमाणेच आहे. तेव्हा अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 7व अध्यायातील 12 खंड भाष्य पूर्ण होतं, ज्याच्यामध्ये आकाश तत्वाचं परिपूर्ण वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढे त्रयोदश म्हणजे 13वा खंड जे आहे ते आपण आकाशापेक्षा काय श्रेष्ठ आहे या संदर्भात आपण अवश्य पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.